नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 33 इंच 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 13.5 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 14 इंचावर 2 खुणा करून घेत आहे। त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे 5 इंच आणि मुंडा सुद्धा घ्यायचा आहे 5 इंच। 33 इंच साइज आहे, तर 33चा चौथा भाग येतो 8.25 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर आपल्याला आधी मागच्या साइडची कटिंग करून घ्यायची आहे, मग आपल्याला पुढच्या साइडची कटिंग करायची आहे। त्याच्यानंतर मग कमर आहे 29 इंच, तर चौथा भाग येतो 7.25 इंच, त्याच्यामध्ये मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे की हे अंतर येतं 9.25 इंच। तर इथं सुद्धा आपल्याला 9.25 इंच घ्यायचं आहे, कारण मागच्या साइडचा 1 इंचाचा टक्स पकडून हे अंतर सेमच येत आहे। त्याच्यानंतर मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी इथं आपल्याला तिरकस अर्धा इंचावरती किंवा इंची टेपच्या 3 लाईन इतकं तिरकस डाऊन जायचं। या पॉइंट पासून आपल्याला 1 इंचावरती मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी पॉइंट द्यायचा। इथं आपल्याला खाली तिरकस 5 इंच इतकं तिरकस डाऊन जायचं। त्याच्यानंतर वरच्या बाजूला अर्धा आपण शिलाई मार्जिन किती घेतो तितकं शिलाई मार्जिन सोडून आणि मुंडा राऊंड चेक करून घ्यायचा। तर इथं हा परफेक्ट 7 इंच येत आहे, म्हणजे आपला मुंडा राऊंड हा 14 इंच बरोबर आहे। त्याच्यासाठी मुंड्याची ही लाईन 5 इंच घेतलेली आहे, तर ही फिक्स लाईन आहे। जर मुंडा आपला 14च्या ऐवजी 13.5 असेल तर 5 ऐवजी 5.25 इंच मुंडा रेषा घ्यायची आहे आणि जर का 14च्या ऐवजी 14.5 असेल तर 5 ऐवजी 5.25 घ्यायचं। तर कमी किंवा जास्त ही मुंडा लाईन आपल्याला करून घ्यायची। तर आपली 5 इंच ही फिक्स आहे। त्यानंतर मग मागचा गळा आहे 9 इंचाचा, त्याच्यासाठी गळा ओपन करत आहे 2 इंचावरती। तर गळा तुम्ही कशा पद्धतीने मोजून घेतला, तुम्ही जर तिरकस पद्धतीने मोजून घेतलेला असेल तर तुम्हाला कटिंग करत असताना तिरकसच रेषेत कटिंग करायची आहे आणि जर तुम्ही सरळ रेषेत मोजून घेतला असेल तर सरळ रेषेत कटिंग करायची आहे। तर मागचा गळा आहे 9 इंचाचा। वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, म्हणून आपल्याला 9.5 इंचावरती कटिंग करायची। मध्ये सेंटर काढून आणि उभा 4.5 इंचाचा टक्स घेतला। त्याच्यानंतर इथं आपल्याला अर्धा इंच तिरकस 5 इंच इतका शोल्डर उतार द्यायचा। या सर्व जागेवरती मी कट मारून घेतले। त्याच्यानंतर मागची साइड आहे तशीच कॉपी करून घेतली, परंतु इथं आय हुक साठी 5 इंच अंतर एक्स्ट्रा वाढवून घेतलं आणि त्याच्या पुढे खालच्या बाजूला क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच वाढवून घेतली आणि मागची साइड आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची। त्याच्यानंतर मग आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे। तर पुढचा गळा आहे 6 इंचाचा, त्याच्यामध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल, म्हणून 6.5 इंचावरती खूण करून घेत आहे। हा मागच्या मुंड्याचा शेप आहे, तर इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप आकार काढून घ्यायचा। अर्धा इंचावरती आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। तर आपल्याला इथं 3 पीस प्रिन्सेस कटची कटिंग करायची आहे। त्याच्यासाठी टक्स पॉइंट घेतलेला आहे मी 9.5 इंचावरती, वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मी 10 इंचावरती खूण करून घेतली।
त्याच्यानंतर मग आपल्याला इथं खालच्या बाजूला क्रॉस पट्टी घ्यायची आहे। तर क्रॉस पट्टी ही किती इंचावरती घ्यायची, तर ती घ्यायची आहे आपल्याला 3.5 इंचावरती आणि इथं घ्यायची आपल्याला 2.5 इंच। त्याच्यानंतर हा शेप आपल्याला इथं 1 इंचापर्यंत अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा। अशा पद्धतीने क्रॉस पट्टीचा आकार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर मग आपल्याला 3 पीस साठी इथं टक्स द्यायचा आहे। तर हा टक्स आपल्याला किती इंचावरती द्यायचा आहे, तर ही लहान साईज आहे त्याच्यासाठी मी इथं हा टक्स देत आहे 3.25 इंचावरती आणि वरच्या बाजूला करून घेत आहे 3.5 इंच। म्हणजे वरच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे 3.5 इंच। इथं हा टक्स घेतला 3.25 इंच आणि वरच्या बाजूला घेतला मी 3.5 इंच। त्याच्यानंतर इथं हा टक्स आपल्याला किती इंचाचा घ्यायचा आहे, तर तुम्ही 1 इंचाचा घेतला तरी सुद्धा चालेल आणि 1.25 इंचाचा घेतला तरी सुद्धा चालेल। तर मी इथं हा टक्स घेत आहे 1.25 इंचाचा। त्याच्यानंतर मग इथून आपल्याला हा टक्स अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। इथं आपल्याला पॉइंट येऊ द्यायचा नाही। आता आपण इथं हा टक्स घेतला 1.25 इंचाचा, तर मग आपण जेव्हा हा टक्स देणार तेव्हा इकडच्या बाजूला आपल्याला अंतर कमी पडेल। त्याच्यासाठी आपल्याला इथं 1.25 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं। इथं आपण घेतलं 1.25 इंच अंतर, परंतु इथं टक्स मध्ये आपल्याला शिलाईमध्ये जितकं अंतर घेतलं, अर्धा इंच घेतलं असेल तर तितकंच दाबायचं आहे आणि 1.25 इंच घेतलं तर तितकंच दाबायचं आहे। आणि खालच्या बाजूला इथं आपल्याला 2 किंवा 1.25 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे। तर मी इथं हे 2 इंच घेतलं, परंतु आपण जेव्हा पूर्ण ब्लाउज आपला शिलाई करून झाला तर आपल्याला इथं आयहुकचं अंतर सोडून आणि कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा। त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकून आणि उरलेला भाग हा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। जेव्हा आपण हा टक्स शिलाई करत असताना टक्स दिला गेला तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। शिलाई मार्जिन सोडून कमरेचा चौथा भाग, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि एक्स्ट्राची क्रॉस पट्टी ही कट करायची। त्याच्यानंतर इथं 1.5 इंचावरती आपल्याला खून करून घ्यायची। हा 1.5 इंच भाग आपल्याला कट करायचा आहे। मागच्या साईडला आपण अर्धा इंच तिरकस कटिंग केलेली आहे। जेव्हा आपण हा टक्स देतो तेव्हा खालचा भाग तिरका होऊ नये त्याच्यासाठी आपण अर्धा इंच घेतलं। तर हे 1.5 इंच आणि हे अर्धा इंच असं 1.25 इंच अंतर आपल्याला इथं मोजून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तिरकस आपल्याला हा भाग आखून घ्यायचा। तर हा भाग आपल्याला कट करायचा आहे। तर आता तुमचं क्लिअर लक्षात आलं असेल। शोल्डर घेतलं 5 इंच आणि मुंडा सुद्धा घेतला 5 इंच। त्याच्यानंतर शिलाई मार्जिन सोडून आणि मुंडा राऊंड चेक करून घेतला। पुढचा गळा आहे 6 इंचाचा, तर 6.5 इंचावरती कटिंग करून घेतली। परंतु मागची साईड जशीच्या तशी कॉपी करत असताना आय हुकचं अंतर सोडून आणि मग मागची साईड कॉपी केली। खालच्या बाजूला क्रॉस पट्टीसाठी अर्धा इंच मागच्या साईडपेक्षा अर्धा इंच इतकी उंची एक्स्ट्रा वाढवून घेतली। त्याच्यानंतर मग इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे। तर सुरुवातीला टक्स पॉइंट काढून घेतला 10 इंचावरती। 10 इंचावरती काढून घेतल्यानंतर क्रॉस पट्टी मोजून घेतली इथं 3.5 इंच आणि इथं मोजून घेतली 2.5 इंच। त्याच्यानंतर हे अंतर घेतलं 3.25 इंच आणि वरच्या बाजूला घेतलं 3.5 इंच। हा टक्स घेतला 1.25 इंचाचा आणि इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर इथं हे अंतर मोजून घेतलं 1.5 इंच आणि मागच्या साईडचं अर्धा इंच आपण कट केलेलं आहे ते लक्षात ठेवत आपल्याला पूर्ण अंतर पकडायचं 1.25 इंच आणि हा भाग आपल्याला इथं शिलाईमध्ये पकडायचा नाही। आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर मग हे तयार केलेले पार्ट आपल्याला ज्या पद्धतीने आपण आखून घेतले परफेक्ट त्याच मापावरती आपल्याला कट करून घ्यायचे। कारण आपण त्याच मापावर कट जर केलं नाही तर माप ही वाढू शकतात। त्याच्यासाठी परफेक्ट जी माप आखून घेतली त्याच्यावरतीच कटिंग करायची। रेडी झालेली आहे। तर आपल्याला आता बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। बाही आहे 4 इंचाची, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपल्याला 5 इंचावरती कटिंग करायची आहे।
जर तुम्ही 1 इंच अंतर वाढवलं तर शिलाईमध्ये वरच्या बाजूला अर्धा इंच आणि खालच्या बाजूला अर्धा इंच इतकं शिलाईमध्ये ऍड करायचं आहे. पाच इंचावरती 2 खुणा करून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 5 इंचाची बाही आहे तर कॅप हाईट घ्यायची आहे 2.5 इंच. त्याच्यानंतर मुंडा घेर आपण मोजून घेतलेला आहे तर तो आहे 7 इंच. तर 7 इंच अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचा आणि सरळ रेष ओढून घ्यायची. त्याच्यानंतर त्याचा मध्य काढून घ्यायचा. इथं खाली सरळ रेष न जाऊ देता खाली 5 इंच इतकं तिरकत जाऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग दंडघेर किती आहे तो मोजून घ्यायचा. तर या ब्लाउजचा दंडघेर आहे 5.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर इथं आपल्याला 1.5 इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत बाहीचा शेप देऊन घ्यायचा. इथं 1 इंचावरती आणि 1.5 इंचावरती 2 पॉइंट द्यायचे. अशा पद्धतीने बाहीचा अगदी सोप्या पद्धतीत शेप देऊन घेतला. बाहीची कटिंग झाल्यानंतर ती आपल्याला चेक सुद्धा करून बघायची आहे परफेक्ट आहे किंवा नाही. तर हा माशासारखा आकार बरोबर कट केला. त्याच्यानंतर बाही ही आपल्याला चेक करून घ्यायची. वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून आणि बाही बरोबर अशा पद्धतीने चेक करून घ्यायची. तर बघू शकतात आपली बाही अगदी परफेक्ट आलेली आहे. 5 इंचांनी एक्स्ट्रा आहे. तर या पद्धतीने आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि माझी ब्लाऊज कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा.